नमस्कार. आपण सगळ्यांनी थंबनेल बघितलं असेल, त्या हिशोबानं आपण आपल्या चॅनलला व्हिजिट केली आहे. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. काही तासात जमा होणार आहेत PM किसान जी योजना आहे त्या योजनेचे पैसे. तर आपण ती बातमी डिटेलमध्ये बघणार आहोत. पैसे किती जमा होणार आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत, तर त्याचंसुद्धा उत्तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्याला भेटणार आहे. तर चला आपण शेवटपर्यंत बघू. या व्हिडिओची महत्त्वाची अपडेट काय आहे ते पण तुम्हाला लगेच कळून जाईल. तर या ठिकाणी PM किसान योजनेचा कितवा हप्ता? तर 22वा हप्ता बघा, सगळ्यात महत्त्वाचं. देशभरातील व आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता पुढील काही तासामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीची देशभरातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये तर काहींना थेट 4,000 रुपये या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. कुठं तिथे जाणार आहेत? तर खात्यामध्ये जमा होणार आहेत. लक्षात घ्या, 2,000 त्यांनी या ठिकाणी आकडा सांगितला आहे, किंवा काही शेतकरी बांधवांना थेट त्यांच्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. बघा, या योजनेची माहिती मी तुम्हाला सांगतो. योजनेची सुरुवात जी झाली ती 1 डिसेंबर 2018 रोजी झाली होती. या योजनेचा उद्देश काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देशातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करणं ही सगळ्यात महत्त्वाची आर्थिक मदत हा उद्देश त्यांचा आहे. बघा, वार्षिक किती मदत आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे 6,000 रुपये. बघा, एका वर्षात किती रुपये भेटले पाहिजे? तर 6,000 रुपये आहे, हा त्यांचा उद्देश आहे, हे टार्गेट आहे. लाभार्थी सर्व जमीनधारक शेतकरी जे जमीन करतात, स्वतःची जमीन पिकवतात, त्यांना अर्ज प्रक्रिया जी आपण करू शकतो ती ऑनलाईन आहे. ऑनलाईन मार्फतच आपण अर्ज करू शकतो. हे बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा योजनेचा 22वा हप्ता हा जवळपास किती 9,32,00,000हून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण 18,600 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम जमा केली जाणार आहे. कारण हे देशामध्ये योजना आहे, ही शेतकरी लेवलची केंद्रीय लेवलची योजना असल्यामुळे जवळपास 9 कोटीहून अधिक शेतकरी याचा लाभ घेणार आहे. आणि टोटल रक्कम बघितली तर 18,640 कोटी रुपये जमा होणार आहेत. आसाम राज्यातील राजधानी गुवाहाटी येथे 23 मार्च 2026 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी वितरित केला जाणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे ही रक्कम येणाऱ्या काही दिवसात, म्हणजे 1 ते 2 दिवसात किंवा काय 7 ते 8 तासामध्ये जमा होऊ शकते. त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच जे शेतकरी बांधव आपला व्हिडिओ बघतात त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही लगेच आपल्या अकाउंटमध्ये एकदा जाऊन चेक करा की ही रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये आलेली आहे किंवा नाही. ज्यांची आली असेल त्यांनी कमेंटमध्ये तसं कळवा. ज्यांची नसेल आली त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये या ठिकाणी नाही म्हणा. नक्कीच ती काही तासामध्ये ही रक्कम आपल्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.